भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साया, घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. समचरण सरोजम सांदणी लाभदाभम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम, सवयत बलास विठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडरीकाय धातुमुनींद्र है. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो गुरु प्रथम मन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास दुका हरिकलावज्ञ ज्योतरार्थावतारम, कलंकांक तेजुदी कामदिवक्त्रम, खलानी शिवादा पणोदार दक्षिम, समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो. चराचरी मी कला दुसरे काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याचे आस पूर्वाभी. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. थोडं टाळा बरं. हा, सेवेला गे सेवक झालो,
झालो तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेजयांचे गेले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया. विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोळा सर्गी दाही भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी. हे अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि आपलं ग्रामदैवत मारुतराय. बरोबर ना. मारुतरायाच्या कृपा आशीर्वादानं त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवे करता संकीर्तना करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव साधू. बाबा आई ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं. आपल्या सामान्य जीवा करता ज्यांनी गाथा निर्माण केला आणि तो गाथा 14 दिवस पाण्यामध्ये लायासारखा ज्यांनी तरुण दाखवला. त्या तुकाराम महाराजांचा गोडा असा अभंग आजच्या दुसऱ्या दिवसाच्या म्हणजे संतपर प्रकरणातील सेवेकरता निवडलेला अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंग लय गोड आहे. महाराज म्हणतात ना भक्त ऐसे जाना जे देह उदास. आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त अगोदर भावार्थ पाहूया. मग आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त जे देहावर उदास. देहावर कोण उदास आहे आपण पुढे माहिती पाहणार आहे. पण देहावर उदास अशा भक्ताची महाराज ओळख आज अभंगातून सांगतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख सांगतात. वजांचे आशा पाश निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख सांगतात. बरं ठीक आहे त्यांची आशा पाश निवारून गेले पण त्यांना आवडतं काय ना आवडतं काय. महाराज म्हणले विषय तो त्यांचा झाला नारायण. न 4 मुद्दे आवड न आवडते. न आवडे जन धन माता पिता. जन धन माता पिता त्यांना आवडत नाही. त्या भक्तांना आवडत नाही. का आवडत नाही. जगाचा जर विचार केला विस्तारातच बोलल मी. जगाचा जर विचार करायला गेलं तर बहुता छंदाचे असे जण नाही मन वाटू त्यांच्या संग म्हणून जन आवडत नाही. धन का आवडू नाही तर द्रव्याचे मागे कळी कळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्यांचा म्हणून धन सुद्धा आवडत नाही. पण पुढचा मुद्दा तुकोबाराय कठीण वापरतात. तुकोबाराय म्हणतात माता पिता नाही आवडत. हा माता पिता अहो तुकोबाराय तुम्हीच अभंग लिहिलेत ना आपुल्या हिता. बोला बोला पाठ आहे तुमचं. जो असे जागता आणि धन्य माता पिता हे तुम्हीच लिहिलंय ना आणि तुम्हीच म्हणता माता पिता आवडत नाही. हे आम्हाला पटलं नाही. तुकोबाराय जरा व्यवस्थित समजून सांगा. तुकोबाराय म्हणले माता कोणती माहिती का. इकडे बघा आई इकडे बघा. माता कोणती माहिती का. कैकई सारखी माता आणि हिरण्यकश्यपू सारखा बोला ना बोला ना बोला ना पिता. हे माता पिता मला आवडत नाही. सोपं संका आपल्या लेकराला परमार्थापासून लांब ठेवणारे आई वडील तुकोबारायला मान्यच नाही. ना आवडे जन धन माता पिता. मग जगच आवडत नसेल शेवटी तुम्हाला चौघांच्या खांद्यावर जायचे हे लक्षात ठेवा. तुकोबाराय तुकोबाराय म्हणले मला गरज नाही जगाची. निर्वाणीला माझा देव येणार आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच नाही पडून दिलं. बघा ना तुम्ही आलं ना प्रयाण काळे देवे विमान पाठ नाही म्हणले गरज नाही मला. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जन धन माता पिता. पण सगळं खरं आहे पण हल्लीच्या काळात परमार्थ कसा करावा. तुकोबाराय म्हणले परमार्थ कसा करावा हल्लीच्या काळात. तुकोबाराय म्हणले सत्कर्म करा. लय तुमच्याकडे दिनगी नाही देता आली नका देऊ. लय तुम्हाला कीर्तनाला नाही आलं नाही येता आलं नका येऊ. लय तुम्हाला भजन नाही गाता आलं नका गाऊ. पण कीर्तनाला येतोय आणि जो चांगलं भजन करतोय जो चांगला परमार्थ करतोय त्याला आडवं जाऊ नका. त्याला जर आडवं गेलं तर तुमची गय नाही. महाराज म्हणले त्याला जर भय जरी घातलं तर घातलिया भय नांदूर शिंगोट्याला आपलं घातलिया भय नरका जाणे. आणि विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जण धन माता पिता. विठ्ठला विठ्ठला कुंडली कबरदा हरी विठ्ठल. अभंग
गोड निवडलाय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपल्या पुण्य पावन पुण्यक्षेत्र, आज आपलं चासगाव, बरोबर ना. आणि आज चास नगरीमधला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा. ज्ञानयज्ञ सोहळ्याला खरं तर यावर्षी वर्ष सांगता येणार नाही, असं अखंड कालावधीपासून चालत आलेला हा आपला ज्ञानयज्ञ सोहळा. खरं तर प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव रामनवमी या शुभ पर्वावर व स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण मधुकरजी महाराज दराडे यांच्या वाणीतून गोड असा हा खरं तर ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. आज माझ्या वाट्याला दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आली. खरं तर मज पामर आहे काय थोरपण आणि पायची वाहनं पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा. मंडपातली जर गर्दी बघितली तर आजचा दुसरा दिवस कोणत्याच भूमिकेतून वाटत नाही. आजचा मला वाटतं 5वा किंवा 6वा दिवस इथं मंडपामध्ये आल्यानंतर जाणवतोय. म्हणजे हा चासगावचा परमार्थातला विजय आहे. हा, म्हणून मी धन्यवाद देईल की गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. मला ज्यांनी सेवा करण्याचं सौभाग्य दिलं किंवा ज्यांनी आमंत्रित केलं, ती सगळी आपली सप्ताह कमिटी असेल, चासगाव असेल, सगळ्यांनी मला आमंत्रित केलं. त्यापैकी ज्यांच्या माध्यमातून फोन केला त्या आदरणीय आमचे सर असतील आणि आमचे खरं तर किरणजी महाराज असतील, सरांच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मला खरं तर या सप्ताहाचं निमंत्रण देण्यात आलं. इथं आलोय. खरं तर गोड असं वातावरण आहे. चासगावात माझं पहिलंच कीर्तन आहे, पण मी सांगून जाईल, इथली भाविक मंडळी, इथली आत्मीयता, परमार्थातली भाविकता जर पाहिली तर आजचं कीर्तन चासगावात करतोय असं वाटतच नाही. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू याचा प्रतिभास मला होतो. का माहिती का? ऐकणारे तितके सुंदर असावे, अभ्यासू असावे. म्हणजे गायक काय गातोय हे त्यांचं बारकाईने लक्ष आहे, कीर्तनकार काय म्हणतोय हे त्यांचं बारकाईने लक्ष आहे. म्हणजे अभ्यासू ही मला वाटतं कीर्तन ऐकणारी माणसंच आहे, समोर बसणारी. त्यांना सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. म्हणून चासगाव परमार्थाच्या तासाव चालतंय असं हे महत्वाचं गणित मला पाहायला मिळालं. खरं तर तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी गायनाचारी मंडळी इथं उपस्थित आहे. तद्वत ज्यांचं आजचं संतपूजन आहे ते आपल्या गावचं वैभव श्री ज्ञानेश्वरजी रामनाथ भाबड आणि श्री सुनीलजी निवृत्ती खैरनार या दोघांचं आजचं कीर्तन सेवादान. एकदा टाळी त्यांच्याकरता वाजवायची. ज्यांची पंगत आहे ते श्री संपतजी काशीनाथ बाबड असतील, श्री सचिनजी निवृत्ती बाबड असतील, ओमकार भाऊसाहेब बाबड असतील, निवृत्ती शेठ सुर्वे, बाळकृष्ण तुकाराम बाबड साहेब, इंजिनियर सोमनाथजी घुगे साहेब आणि आत्मारामजी बाबड या सगळ्यांकरता टाळी वाजवायची. का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, तुम्ही बोला ना जरा, त्याची वाजवावी टाळी. म्हणून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड असं इथं कीर्तना सेवा करता ज्यांची सुंदर अशी मुलाची साथ आहे ते महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा. काय आवाज आहे आणि त्या आवाजातली रसकता, पाचकता, माधुर्य मनाला भावून घेतं अशी सुंदर गायनाचार्य आदरणीय भास्करजी महाराज कानोवर का गान गंधर्व आहेत. एकदा टाळी वाजूया जोरात त्यांच्याकरता. इतके सुंदर गातात, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांचा दोघांचा आवाज म्हणजे ते सप्त्याकरता दोघं गायत आहेत. मला वाटतं आमचे रोहिदासजी महाराज मते, आणि ते जर सोबत जर गायला लागले ना, कोण रोहिदास महाराज आहे कोण भास्कर महाराज आहे हा प्रश्न पडतो. असं दोघं जण गातात. असे सुंदर गाणारे व्यक्तिमत्व भास्कर महाराज. रोहिदास महाराजांनी मला फोन केला की आज मी तुमच्या कीर्तनाला नाही आहे. असे खरं तर भास्कर महाराज असतील. त्यांच्या समवेत आम्ही ज्यांना आदरानं तुका दादा असं म्हणतो, जे तुकाराम महाराज आमच्या आवडीचे आहेत, अत्यंत जीवलग आहे, स्वभावही तितकाच गोड आहे आणि आमच्यापेक्षा आमच्या बाबांची अत्यंत जवळीक आहे. लवितकर बाबांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आदरणीय आमचे तुका दादा. आम्ही तुकाराम महाराज म्हणतो. एकदा टाळी वाजवा आमच्या तुकाराम महाराजांकरता. त्यांच्या आभार आहे. आदरणीय महाराज असतील, ही सगळी मंडळी, आदरणीय नाना असतील, भाऊसाहेब, आमचे सानप महाराज, ही सगळी मंडळी इकडून सुद्धा. ही टाळकरी तर मला इतके आवडले महाराज, लय आवडले. गावचेच ना सगळे, लय लय ना भारी. त्यांचं म्हणजे टाळ वाजायला लागले का चुकती नाही महाराज. ते टाळ लय गोड ना, मला एवढे आवडले महाराज. सगळे गाडीत घेऊन जावं वाटतं पण तेवढी गाडी जागा नाही ना. असं गोड त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. लय गोड, मला लय आवडले टाळकरी. त्याच्यामध्ये गावची तरुण पोरं आहेत, सगळी गावातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यांना सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं तुकाराम महाराज कीर्तनात काय करायला आले. त्यांना सुद्धा धन्यवाद. टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. गोड सगळ्यांचे आभार. हे आमचे गावचे बालवालकरी बरं का, एवढा एकच टाळकरी आलोय, बाल आहे पण मस्त. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांनी त्यांचे आभार. बाबांचा नातूच दिसतोय. हा त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. पक्वास क्षेत्रातलं एक गोड नाव, माझ्या आवडीचं नाव. आणि बहुधा
लोक कीर्तनकाराचं वेड लागतं कीर्तनकाराचं, पण मग कीर्तनकार सुद्धा कीर्तनकाराला ज्यांचं वेड लागावं असे एक गोड पखवाज वादक. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये श्रीमंती पहिल्यापासूनच आहे, सगळ्याला श्रीमंती, कशाला कमी नाही असा जिल्हा नाही. कारण की आपण सामान्य माणसं नाही, विश्वगुरूंची माणसं आहे, निवृत्तीदादांची माणसं आहे, श्रीमंतीची माणसं, आणि कमी नाही समजायचं कधी, आपण श्रीमंतच आहे. पण त्या श्रीमंतीत अजून श्रीमंती होतणारा एक माणूस म्हणजे आमचे किरण महाराज गोसावी बरं का. लय पक्वा श्रीमंतीचा आहे महाराज. अनेक जणांनी एवढा प्रयत्न केला पण महाराज एवढा पक्वाज वाजवणं सोपं नसतं. गुपकी त्याच लयची, सरपटी त्याच लयची, चक्रधार सुद्धा त्याच पट्टीचा. महाराज काही वाजवून घ्या त्याच पट्टीचा आहे. म्हणजे पट्टीचं वाजवणं म्हणजे आमचे किरण महाराज गोसावी. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता, लय गोड वाजवणार, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळी गोड मंडळी आहेत, भालदार चोपदार, भालदारांची सुद्धा विशेषण आभार. म्हणजे गोड आहे दोघं पण, दोघांनाही धन्यवाद. यांनी 2-3 वेळा मला हाणलं होतं ते, हा असं बोलता बोलता जरा इकडे पकडचा, आम्ही हा इकडे तरी हा, असं दोघांची आभार व्यक्त करतो. आपल्या भागात काय होतं, भालदार चोपदाराला साहेब किंमत देते नाही लोक, पण भालदार चोपदाराला माऊलीच्या सोहळ्यात जा कधी, यांना लय किंमत आहे. जेवढी किंमत वार करायला नाही तेवढी किंमत या दोघांना म्हणजे चोपदाराला आहे. का किंमत आहे माहिती का, त्यांच्या हातात काय, तुम्ही बोल नका वरचे कोणी, तुमच्या हातात काय एकदा दाखवा की तुमच्या हातात काय दाखवा ना. असं लयच लेट करंट आहे बाबा. हा दोघांच्या हातात काय दाखवा. हे काय म्हणतात त्याला, वरचे कोणी बोल नका. यांच्या हातात काय बोला ना जरा, यांच्या हातात काय, दांडकं म्हणतात, ते दांडकं म्हणतात, पाहिलं का. दांडकं नाही म्हणते त्याला, राजदंड म्हणतात, राजदंड. आणि माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं, हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं बरोबर ना, कीर्तन उभं राहतं. आणि यांनी जर राजदंड आडवा केला तर कीर्तनकाराला कीर्तन थांबवावं लागतं, एवढी ताकद चोपदाराक आहे. पण समजा चालू कीर्तनात कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला म्हणा, बसला तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी सबदारी तितकेच हुशार असावे लागतील. त्या दोघांना धन्यवाद. तुम्ही गायब होऊ नका, आता इथंच थांबा. आणि मग दोघांचे आभार व्यक्त करतोय आदरणीय एकनाथ बाबड सर, सगळी मंडळी. सिस्टीम क्षेत्रातलं लय मोठं नाव, महाराष्ट्रातला 1 नंबरचा साऊंड तुम्ही आणलाय बरं का, लय मोठं नाव आहे त्यांचं. आदरणीय आमचे पिंटू दादा कुठं गेले काय माहिती नाही, पण आहे त्यांचे आभार. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. अंबिका साऊंड निमोन शेते, त्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्या सप्ताह कमिटीचे आभार व्यक्त करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, व्यवहार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. पवित्र कुळातली माणसं आहे आपण. मग याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकात काय पाहिजे. महाराज म्हणलेत ना, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म किती एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगणं वागणं आमचं गोड असावं. का गोड असावं, आम्ही ज्या कारणाकरता आलोय ते कारण भजनाचं आहे. आज मला तेच सांगायचं. मग भजनाकरता आलोय तर भजन करावं ना. शास्त्रात भूमिका आहे, विशद केली शास्त्रानं, की शास्त्र म्हणते भजन गावं. आणि तुकोबारायचे सुद्धा म्हणणं आहे की गात जागा. महाराज म्हणले ना, मग जागवा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवण्याकरता उठा जागे वा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या एकदा महाराजांनी गर्दा प्रमाण सांगितलं. चोर निजल्या रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे. मग अशी लय प्रमाण. मग जागवून काय करावं, भजन करावं. शास्त्रात भूमिका लिहिली की माणसानं दिवसातून 3 वेळा
आंघोळ केली पाहिजे. अण्णा किती वेळा बोला ना, जरा बोला ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. आपण काय करतोय जरा बोला ना, हो चास्कर जरा बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मलाही सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदाजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते माहिती का अण्णा? ऐकत चला बरं का. औटा हात का मानव देह प्रभूने तुझे दिया, औटा हात का मानव देह प्रभूने तुझे दिया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भजमन नारायण तू भजमन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. आणि का करावं माहिती का? महाराज म्हणले त्यानं भजना करताच पाठवले. देवी दिला देह भजना गोमटा तो या किंवा दिले इंद्रिय लय प्रमाण आहेत आपल्याकडं, पण मग भजनच करावं. पण ते प्रेमानं भावना असावं, प्रेमानं भावना असावं. एक प्रमाणे बघा अजून थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. पण गिरिधर लाल तो भाव कबूका, गिरिधर लाल भाव कबूका, गिरधर लाल तो बाब का भूखा, गिरधर लाल तो बाब का भूखा. राग कला जानत तुका, राग कला नहीं जानत तुका. क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, सुनने वाला. आणि मग गिरीधर लाल तो भाव का भुका. महाराजांचं प्रमाण आलं. मग भावाचा आणि जर प्रेमाचा भुकेलाय तर भाव लावला पाहिजे. पण मग हल्ली भाव लावून भक्ती लावून सुद्धा देव मिळत नाही. बऱ्याच लोकांची ओरड आहे की महाराज तुमचा देव मिळत नाही. आई ऐकायचं तुम्हाला ना? ऐकत चला, सगळे ऐकत चला. दादा हल्ली बरीच लोक म्हणतात की तुमचा देव मिळत नाही. का मिळत नाही? मी बोलू एक वाक्य, तुम्हाला ऐकायचंय. माफी मागून वाक्य बोलेल, पण बोलेल. का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. हा वाजवायची तू जोरात वाजवायची, उगा माझा अपमान नाही करायचा कडे. हा 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 मग देव मिळतोय ना भावानं प्रेमानं. एक भावगीत तुमचं पाठ असेल, तुम्ही म्हणणार माझ्याबरोबर? सगळे म्हणणार? जरा ताड बसा, म्हणा बरं चला माझ्याबरोबर. आपण म्हणतो ना, देव आशा न पावायचा, थोडं मोठ्यानं, थोडं मोठ्यानं. देव आशा न पावायचा, देव बाजाराचा मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे. देव आशा न पावायचा, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. अजून पुढं पुढं. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती. देवाशा न पावायचा, देव बाजाराचा. साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. जगाला प्रेमार पावे का आला कोटोणी या जाशी कवण्यारे गावा आला घरदार अवघी लटकीच मय आम्ही जाणार आहे. पण हा विचार करावा. कोणता? सारासार विचार करा, उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. मग आम्ही हा विचार करावा. एकच ठिकाणी अँगल राहून द्यायचं. थोडं तुमच्यामुळे विक्षेप होतोय. विठाला विठाला